नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण बघितलं रेवा आता लवकर उठून अंगण वगैरे साफ करते, पाणी मारते, रांगोळी टाकणार असते. हे सगळी तिची सकाळची कामं सुरू झालेली असते. तेवढ्यात काय छान असं तयार होऊन आलेली असते रमा आणि गुड मॉर्निंग, थँक्स रेवा. कशाबद्दल ग? अगं बॉक्सिंगच्या क्लासचा पहिला दिवस आहे आणि मला तर असं वाटतं की तुला समोर उभं करावं आणि एकदा तरी रोज थँक्स असं म्हणावं. जे काय आहे ना माझं किंवा मी जे करतेय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय रेवा. थँक्स. तुझ्यामुळे स्वतःची आवड जपतीये मी. का तर सगळ्या घराची जबाबदारी, संसाराची जबाबदारी तू स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि उत्तमरित्या ती पार पाडतीयस रेवा. थँक्स थँक्स. कसं आहे ना रेवा, मी जेव्हा संसार सांभाळत होते तेव्हा इतकं स्वतःला गुंतवून घेतलं होतं, इतकं गुंतवून घेतलं होतं की स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःचं फिटनेस, स्वतःकडे लक्ष देणं काही काही राहिलं नव्हतं. फक्त माझं घर, संसार, घरातली माणसं इथपर्यंतच होते मी आणि कशाकडे काहीच लक्ष देत नव्हते. अगदी वेड्यासारखी मी संसार करत होते. पण तू आली आणि तू सगळा कायापालट केला. थँक्स रेवा, थँक्स. आयुष्यातली विस्कटलेली घडी आता नीट बसणार आहे फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे फक्त रेवा. फार फार कौतुक चाललेलं असतं सकाळी सकाळी या रेवा. काळजी घे, आज खूप कामे घरात, सगळं व्यवस्थित कर. रेवा म्हणते हो हो हो, सगळं व्यवस्थित करेल. रेवा मस्तपैकी निघून गेलेली असते. शशिकांत, अनंत, अक्षय जिन्यामध्ये उभे असतात. कोणी बसलेलं असतं आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. काही गेम वगैरे बघत असतात. तेवढ्यात काय मयुरी आलेली असते. इकडे तिकडे इकडे तिकडे बघते. बाबा आपण रेवाच्या बाबतीत जरा जास्तीच गाफिली असं वाटत नाही का? फार तिला वेड्यात काढतोय पण तशी नाहीये ती. ती काय धमाका करेन ना बाबा कळणार सुद्धा नाहीये. रात्री चंदा आणि रेवाचं फोनवरचं बोलणं ऐकलं मी. काय म्हणतात क्या बात आहे मयुरी, तुझा अभिमान वाटतो, फार अभिमान वाटतो मला तुझा. घरात काहीतरी काम करतेयस ना त्याचा इतका अभिमान आहे मला, इतका अभिमान आहे की बस. अक्षय म्हणतो बाबा जरा शांत बसा ना. म्हणतो चंदा इतकी डेंजर बाई आहे की लिमिट नाहीये. आनंद म्हणतो तिच्याकडे बघितल्यावर, तिची भाषा ऐकल्यावर तर कळतं की गुंडगिरीची भाषा, इतकी डेंजर बाई ना. काय बोलणं ऐकलं सांगतीस का जरा? हो बाबा सांगते ना, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना. जे रेवामध्ये चंदामध्ये बोलणं झालं, जे काय मयुरीच्या कानावर पडलं ते सगळं काही आता ह्या तिघांना ती सांगत असते. खूप घाबरलेली असते आणि खूप घाबरून हे सगळं सांगत असते. अक्षय म्हणतो काय सांगतेस? अक्षय म्हणतो तुला कळतंय का, चंदाने रेवाची खेचायला आपल्याला एक विषय दिलाय. मयुरी म्हणते हो हो. चंदाचं बोलणं ऐकून रेवाला डाऊट आला असणार म्हणजे आलाच असणार आहे. म्हणतो चंदाकडेच बघतो म्हणजे सगळेच बोलणे जागेवर थांबतील. आधी या चंदाला पकडतो मी. आले माझ्या मनात. लगेच आनंद म्हणतो लावीला बाबांनीच चुना. काय म्हणतोय काय बेकार बोलताय रे तुम्ही दोघं, गप्प बसा की. अरे आनंद कविता करायला लागला. चित्रकलेवरचं खुन्नस संपलं, आता कवितेकडे वळाला का? जगू दे रे त्या कवितेला, जगू दे. म्हणतो वा वा बाबा, तुम्ही केली का ती कविता आणि आम्ही केली की सविता, याला काय अर्थ आहे का? आम्ही सुद्धा कविता करू शकतोच की. तिला फार डेंजर आहे, तिला आवर रे बाबा, फार डेंजर आहे ती. फोकस कशावर ठेवायचा? चंदा आणि रेवा. अक्षय आता म्हणतो की सगळ्यांनी लक्षात ठेवा, दोनच गोष्टींकडे फोकस पाहिजे. त्या मुद्दा मिळालाय ना तेव्हा रेवाला अशी हाणून पाडायची की बस. एकदम सहज तिची खेचायची. तिला कळालंच नाही पाहिजे. तिला फक्त रिअलाइज करून द्यायचं एका मुलीची जेव्हा गृहिणी होते तिला काय काय सोसायला लागतं, काय काय सहन करायला लागतं, काय काय जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात. तिला सगळं कळेल. कळतंय का? हो हो अगदी तसंच करायचं. शरीराने नाही तर मनाने सुद्धा थकली पाहिजे अशी तिची अवस्था करून टाकायची. मयुरी म्हणते हो 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 नक्कीच. रेवाने माझ्या रमाला आतापर्यंत एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, त्यातला 1% जरी आपण तिला दिला तरी मनावरचं फार मोठं ओझं कमी झाल्यासारखं होणार. त्यामुळे रेवाला त्रास द्यायचा म्हणजे द्यायचाच. मयुरी म्हणते चला सुरुवात करूया, चला चांगल्या कामाला उशीर नको. अक्षयने आता रमाला फोन लावलेला असतो. कसा होता क्लासचा दिवस? ती म्हणते खूप छान होता. आता मी काय सांगतोय ते ऐक. एक सॉलिड प्लॅन आहे, सॉलिड प्लॅन आहे तो सांगितलेला असतो अक्षयने रमाला. आता अक्षयने सगळा प्लॅनिंग सांगितलेलं असतं रमाला. रमा म्हणते नका असं काही करू, प्लीज प्लीज प्लीज. त्या बिचारीला वाईट वाटेल. कशाला काय करायला जाताय तुम्ही? ए रमा जरा गप्प बस. काल परवा तिने डोक्यात मीठ मारण्याचा प्रयत्न केला आणि आज तिला काही बिचारी झाली आहेस का? जरा गप्प बस. म्हणते ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त वेगळं काही परिणाम झाला नाही पाहिजे ना, इथपर्यंत या लिमिट मध्ये राहून करा. हो काही परिणाम व्हायचा आहे रेवावरती होईल की, तू कशाला काळजी करतेस ग? गप की जरा. ना आयुष्यभर त्रास दिलाय ना, त्याच्या दुःखांची चिंता करू नकोस. मला एकंदरीत सगळा प्लॅनिंग समजलेलं असतो आणि इकडे प्लॅनिंग त्यांनी सुरू करणारच असतात आणि सकाळची कामं सगळी आवरलेली असतात. आता सगळ्यांना चहा नाश्ता सगळं सुरू होतं घरात येऊन. मस्त फक्कट झालाय चहा. रेवा 1 नंबर चहा बनवलासा. इकडे की कुठे चालली तिकडे? आता मयुरी सुद्धा आलेली असते. रेवाला आता समोर उभी केलेली असते. शशिकांतने इकडे बघ, तिकडे बघ, वर बघ, खाली बघ, इतका इतका त्रास देत असतात तिला आणि मयुरी हसत असते की काय काय बाबा हिला त्रास देताय. डावीकडे बघ ग, डावीकडे, इकडे बघ, अगं बघ की डावीकडे. आई शपथ रेवा, राऊंड मार बरं, पूर्ण राऊंड मार बरं. पण इतके तिला त्रास देत असतात. वर बघ, खाली बघ, राऊंड मार, इकडे जा, तिकडे जा. आणि जसं शशिकांत सांगतील तशीच ही रेवा करत असते, कारण 1 नंबरची ही मूर्ख असते. तिला म्हणतात शशिकांत बघितलं का? बघितलं? अगं बघितलं का मयुरे?
चल 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 पुढे चल. काय हो बाबा, अगं तू पुढे चल चल, चलत राहा तू पुढे, चल चल चल. वर चढ की टेबल वर चढ बाबा, वर. हो हो चढ चढ चढ. लगेच ही रेवा वर चढलेली असते. वर चढ म्हटलं की लगेच टेबलवर चढत का मयुरी? अगं मयुरी तू बघितलं का? हो बाबा बघितलं. हो बाबा काय झालं? ओ बाबा सांगा की काय झालंय? प्रॉब्लेम आहे? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? काय आहे का? काय असेल तर सांगा ना प्लीज, कारण मला आता भीती वाटायला लागली. मुकादम घरातलं सून पण मानवलंय, घर पण तर त्याहून सुद्धा मानवलंय. मुकादम घराची सून अगदी परफेक्ट तू शोभायला लागलीस. आलविल वा वा वा, गालावर असं मांस चढलंय. एक नंबर एक नंबर रेवा. गुबू गुबू झालीयस तू. वा 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 रेवा, सॉलिड सॉलिड. पण तुम्ही जाड झालीये, वजन वाढलंय माझं. बाप रे, माझं वजन वाढलंय बाबा. तू खाली सेंटर टेबलवरनं खाली उतर, नाही तर मोडून टाकशील. उतर ग बाई खाली. अगाचा आहे ग बाई, तुटून जायचा. कसं वाढलंय? एवढं पण नाही रेवा. रेवाला इतकं टेन्शन देतात, इतकं टेन्शन देतात. फार तुझं वजन वाढलंय. सॉलिड सॉलिड. टेन्शन घेऊ नको. डाएट बीट करशील आणि वजन कमी करशील, असं काहीच करायला जाऊ नको. आहे तेवढं छान आहे, कमी करू नकोस. मुलीच्या मुलींना फॅट आहे 0 फिगरचं, तसं काय करायचं नाही बाई. तू अशीच छान दिसतेस. रेवाला आता टेन्शन आलेलं असतं की खरंच माझं वजन वाढलं की काय. चांगलं दिसतंय वजन वाढलेलं. मुकादम घराची सून कशी पाहिजे? वजनदार, समोरच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे. कळतंय का तुला? मस्तपैकी पहिलवानासारखी आहे. शबास शबास, एक नंबर पहिलवान दिसतोय नुसता. मयुरी म्हणते बाबा तुम्ही जे म्हणताय ते ठीक आहे, तब्येत वगैरे छान झालीये, ती सून वगैरे शोभती, पण तिचे डोळे बघितले का? काय ग डोळ्यात घाण आहे का तिच्या? घाण आहे का तिच्या डोळ्यात मयुरे? खाली काळे डाग दिसतंय का तिच्या? अहो डोळ्याखाली काळा झालाय तिच्या. बघा तुम्ही कसं दिसतंय ते काळं. डार्क सर्कल दिसताय. ओ माय गॉड, डार्क सर्कल्स. ओ माय गॉड, शशिकांत सुद्धा म्हणतात. आता लगेच रेवा रडायला लागलेली असते, मला डार्क सर्कल्स आलेत. हो तू बघ स्वतः. काय म्हणतो, व्हॉट इज दिस? आय डोंट बिलीव्ह दिस. अरे रेवा हे काय झालं? रेवा आता रडायला लागलेली असते. रेवा दिवसभर काम करते ना तू, तू थकतेस, तुला आराम मिळत नाही, झोप पूर्ण झाली नाही की असे डार्क सर्कल्स येतात. त्यामुळे डोंट वरी, होईल ते क्लिअर. डार्क सर्कल हे थकव्यामुळे आणि झोप न झाल्यामुळे येतात. होतंय असं कधीतरी. एवढं नको टेन्शन घेऊ, लगेच होईल सगळं रिलॅक्स. इतकी छान तिची तब्येत झाली आहे आणि डोळ्याचरी अशी सर्कल. अरे रे रे मयुरी, कसं दिसेन ग ती? डोळ्याखाली सर्कल वगैरे आणि ही तब्येत, ती कशी दिसेन तूच सांग मयुरे. शोभून दिसतेत माझ्या रेवाला. वा 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 वा. कसे दिसतील म्हणजे काय, शोभूनच दिसते ते. रेवा आहे ती रेवाच राहणार ना, ती काय बदलणार आहे का? रेवा ती रेवा, आपली ती आपली. काही का होईना, जाड होऊ दे वाळू दे, डोळ्याखाली सर्कल शिव दे, ती रेवा आपली आणि आपलीच राहणार आहे. त्यात काही चेंज होणार आहे का? नो चेंज. अशी छान दिसतीये ती. म्हणते बाबा आपण ही आपली सून म्हणजे मुकादमांची सून हो, एकदम शोभून दिसताय, म्हणजे परफेक्ट सूटच झाल्या तिला. काय दिसती ती मुकादमांची सून म्हणजे. वा 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 वा. रेवा म्हणजे परफेक्ट कॅरेक्टर आहे आपल्या सुनेसाठी, मुकादमांच्या सुनेसाठी. शशिकांत मयुरीला डोळ्याने खुणवतात. ती म्हणते एक नंबर एक नंबर रेवा, एक नंबर. रडत रडत बिचारी निघून गेलेली असते. तोंडाला हात लावून शशिकांत आणि मयुरी हसत असतात. चांगली जिरवलेली असते, अगदी उल्लूत काढलेली असते हिला. आता ही मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि रडत रडत सरळ निघून गेलेली असते. मयुरीला आणि शशिकांतला इतकी मज्जा येते. इकडे आता ती रडत रडत तशीच अक्षयच्या रूम मध्ये आलेली असते आणि अक्षय फोनवर बोलत असतो. कुठलीही चूक होता कामा नये. काय चाललेलं असो त्याचा फोन. आता ही हळूहळू अक्षयच्या जवळ यायला लागलेली असते. म्हणतो आळस झटका आणि कामाला लागा. तेवढ्यात काय माघारी बघतो तर रेवा आलेली असते. झाली ना एकदा आपल्याकडून. अक्षय आता मोठ्याने जरा बोलायला लागतो, कारण त्याने रेवाला बघितलंय समोर. पुन्हा असा निष्काळजीपणा चालणार नाही, कळतंय का? काळजी घ्यायची म्हणजे काळजीच घ्यायची. देणारी माणसं आजूबाजूला असणारच आहे ना. त्या माणसांना आपल्या किचन पर्यंत फिरकूच द्यायचं नाही, तिकडे धुडकावून लावायचंय. रेवा सारखी आरशामध्ये स्वतःला बघत असते आणि अक्षय फोनवर म्हणत असतो की लहान मुलं आहे शाळेत, त्यांच्या जीवाशी आपल्याला खेळ करायचा नाही. एकदा झाली ना चूक ठीक आहे, कुणालाच आपल्या किचन पर्यंत येऊच द्यायचं नाही. लहान मुलांच्या जीवाशी आपल्याला खेळायचं नाही आणि खेळू सुद्धा द्यायचं नाहीये. तब्येतीचा प्रश्न आहे की नाही, नीट छान अन्न मिळायला पाहिजे की नाही, छोटे छोटे बच्चे हो ते वातावरण हवं की नको. अक्षय म्हणतो सगळी स्वच्छता, सगळं सगळं सांभाळायचंय, नीट अँड क्लीन किचन आणि तसंच सुंदर जेवण मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता अक्षय बोलत असतो, म्हणतो आता चला मी फोन ठेवतो, कारण एक महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी व्हायचंय मला. प्लीज 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 आता फोन ठेवा बरं तुम्ही. अक्षयने आता समोरचा फोन अजिबात महत्वाचं नाही असं दाखवलेलं असतं आणि रेवाशी बोलणं फार महत्वाचं आहे असं रेवाच्या समोरच उभा राहून त्याने सांगितलेलं असतं. काय होतं काय नाही, मला आहे ना कळवत राहा. ए रेवा, आय एम सो 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 सॉरी. ना काय ग, बोल ग रेवा. रेवा इतकी हसायला लागते अक्षयला बघितल्यावर. वा वा वा. अशी काय लाजत असते, मकडत असते. अक्षय मी कशी दिसतीये, माझ्यात काही बदल आहे का, म्हणजे सांग बरं तू. अक्षय आता नखापासून पायाच्या केसापर्यंत त्या रेवाला बघत असतो. टर्न हो बरं, टर्न हो. लगेच टर्न घेते ती. बदल दिसतोय का अक्षय माझ्यामध्ये, सांग की. अक्षय तोंडाला हात लावतो, म्हणतो वा 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 वा, प्लॅन व्यवस्थित वर्क होतोय माझा. अक्षय म्हणतो अशी म्हणजे तू आहे ना
काय झालं? कसला विचार करतोय? बोल की अक्षय, काय दिसतंय? तू बदलली का अक्षय? अरे काय होतंय सांग की. तुझे बदल झालेत, खूप बदल झालेत. यू आर लुकिंग गॉर्जियस, ब्युटिफुल. आय लव्ह इट, आय लव्ह इट. रेवा काय दिसतीयस तू, कमाल दिसतीयस. अँड मच्युअर. आली तेव्हा कसली अल्लड होती, आता मच्युअर झालीयस तू, मच्युअर. काय लाजत असते, काय मकडत असते. वा वा वा. अक्षयने एवढं कौतुक केलं म्हणलं की रेवाचा काही ठाव ठिकाणाच राहिलेला नसतो. फार फार तुफान लाजलेली असते ती. थँक्यू अक्षय, थँक्यू अक्षय. अक्षय सगळंही तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो की जोरात तिला पाडू शकेल. तीही वेडेसारखी चढत गेलेली असते, इतकी लाजते, इतकी मकडते ती. वा 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 वा. केस खूप कोरडे झालेत का तुझे? का एवढे कोरडे केस झालेत रेवा तुझे? ऊन किती बघ ना. काम असतं, सतत जायलाच लागतं बाहेर, धूळ असते आणि उन्हात जाऊन 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 केस इतके कोरडे होतात, इतके कोरडे होतात ना हे केस की बस. नाहीये ना ग? नाही म्हणजे अजिबात गळत नाहीये ना? अशी केसांची पुंजकी निघती ना, मग अजिबातच केस राहणार नाही तुला शिल्लक. सगळेच निघून जाती ना? तसं काही होत नाही ना रेवा? म्हणजे काही होत असेल तर सांग बरं रेवा. काही होत असेल तर सांगा प्लीज, लपवून ठेवू नकोस काही. अक्षय काय तिची खेचत असतो, काय तिला घाबरून ठेवलेली असते, अगदी धास्ती पकडलेली असते तिने. ती हळू आवाजात म्हणते नाही अजून गळत वगैरे काहीच नाहीये. मग ठीक आहे बाई, गळत नाही म्हणल्यावर रिलॅक्स. त्वचेची काळजी घेतेय ना स्वतःच्या? घेतेय ना त्वचेची काळजी? चांगलीच दिसतीये, सुंदरच दिसतीयस ग. पण डार्क सर्कल्स आले डोळ्याखाली, फक्त तेवढे सर्कल गेले की मग तू काय एक नंबर कमाल दिसणार आहेस. डोळ्याखाली काळं 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 दिसतंय ना, तेच म्हणतोय मी. तेवढंच बाकी खूप खूप सुंदर, खूप गॉर्जियस दिसतीयस तू. म्हणजे तुला मी वर्णनच करू शकत नाही, इतकी सुंदर दिसतेस तू रेवा. तुला माहितीये का रेवा, हे डार्क सर्कल्स वगैरे आलेत म्हणून लगेच टेन्शन घेऊ नको, लगेच पॅनिक होऊ नको. चांगल्या उत्तम गृहिणीचे, सुसंस्कृत गृहिणीचे हे लक्षण असतात. ज्या गृहिणी रात्रंदिवस स्वतःला कामात झोकवून घेतात, मन लावून काम करतात, स्वतःच्या जीवापेक्षाही त्या कामाला महत्व देतात ना, त्या गृहिणींचे हे लक्षण असतात. कळते का तुला एक्झॅक्टली? रात्रीची झोप उडते, रात्रीची झोपच होत नाही, मग असं काय व्हायला लागतं बघ. रात्रीची झोप मस्ट, खूप महत्वाची आहे. येतं का डोळ्याखाली खालती, म्हणजे डोळ्याखाली काळं, पण काही नाही, तरी पण तू इतकी सुंदर दिसतेस, इतकी सुंदर दिसतेस. चांगल्या सुनेचं, उत्तम सुनेचं तू उत्तम सून व्हायला चालली आहेस ना, ते फार महत्वाचं आहे रेवा. आणि हीच गोष्ट मला आवडते, तर मी तुझ्या प्रेमात पडायला लागलो या रेवा. तिच्या प्रवासात तू चांगली प्रगती करतेयस. बस ग रेवा खाली, किती विचार करतेस? एवढा विचार कोणी करतं का? काय रेवा वेड्यासारखं. मेंदूवर परिणाम होतो, मेंदूवर. आणि मेंदूवर परिणाम झाला म्हणजे काय तुला माहितीच आहे ना. मग थकवा येईल, मानसिक थकवा आला की काय, मग तुझा मेंदू हलणार. म्हणजे मग तू हळूहळू जरा होतं ना ग, ते काय असतं ते असतं ना ग. हृदयावर प्रेशर येतो, हे असं अजिबात अजिबात करायचं नाहीये. तुला कळतंय का? इतकं प्रेशर का घेतेस तू? हृदयावर जर प्रेशर आलं, तुला जर काही झालं भलतंच, तर मी काय करणार रेवा? माझा विचार कर. त्यामुळे ना तू प्रेशर वगैरे काही घ्यायचं नाही, रिलॅक्स नॉर्मल असं राहायचंय. रेवाला खरंच आता शॉक बसलेला असतो की माझ्यात इतके बदल झाले, मी इतकी घाणेरडी झालीये आणि हे सगळे म्हणतात की सुंदर दिसतीये, सुंदर दिसतीये. रेवाला आता काही सुचत नसतं, इतकी बेकार अवस्था झालेली असते. या सुगृहिणी ज्या असतात ना, त्यांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. त्या घरासाठी इतकं तप करतात, इतकं तप करतात, घरातल्या लोकांना इतकं महत्व देतात, इतकी काळजी घेतात, इतकं प्रेम करतात ना ते, की स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना अजिबात अजिबात वेळ नसतो. आणि तू ती गृहिणी झालीयस, तसा बनण्याचा प्रयत्न केलास, मला आवडतंय. म्हणजे मला तुझ्यावर फार गर्व फील होतोय की काय काय माझी रेवा सुधारलीये, काय लक्ष देतीये सगळ्यांकडे. वा वा वा. म्हणजे तू उत्तमरित्या गृहिणी झाली नाही याचं हे उदाहरण म्हटलीस ना तरी चालेल. जबरदस्तीने अक्षय या रेवाचं कौतुक करत असतो आणि हिला अजून बावळट काढत असतो बावळटामध्ये, आणि ही बावळटात निघत सुद्धा असते. केस किती पिकले, किती गळताय, काय काय बदल होत आहे, काहीही लक्ष नसतं, काहीही नाही. स्किन कशी झालीये, वजन किती वाढलंय, डोळ्याच्या खाली काळं झालंय, काही काही म्हणून लक्ष देत नाही बघ. ह्या फक्त काम 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 करत राहतात. आणि रमाचं काय चाललंय ना, मला तर कळत नाहीये. जबाबदाऱ्या दिल्या तशा झटकून आणि बाहेर फिरतीये मज्जा मारत. काहीच नाही, तिला अजिबात जबाबदार राहिलेली नाहीये. सगळं सोडले आणि फिरते की मस्त, हे करायचं ते करायचं चाललंय तिचं सगळं करायचं. आणि तू बसली सगळं काम घेऊन डोक्याशी. काय रेवा, बॉक्सिंगचे क्लास लावायचे काय उपयोग आहे त्या बॉक्सिंग फिक्सिंगचा? काहीतरी आपलं थोडीशी वाळेली आणि ती काय बॉक्सिंग क्लास लावून काय करणार आहे सांग बरं तू. म्हणजे नाही तुला पटता येणार रेवा मी काय म्हणतोय ते? विचारलंच म्हणजे मला काय राहवलंच नाही. एवढीशी काडीमोडी आणि बॉक्सिंग क्लासेस वगैरे तुला तरी पटतंय का, डोक्यात बसतंय का तुझ्या? फिटनेस फार महत्वाचा आहे, फिटनेस इज अ मस्ट. फिटनेस कडे लक्ष देतीये बघ की. रेवा सुद्धा आता मान डोलावते. फिटनेस करायचं आहे तिला, फ्रेश राहायचंय तिला, डार्क सर्कल वगैरे काही यायला नको, केस गळायला नको, उत्तम
उत्तमरित्या स्वतःची लाईफ तिला घडवायची आहे, लाईफ जगायची आहे. सगळं काही छान आणि परफेक्ट असं झालं पाहिजे. संसार वगैरे सगळा धुडकावून लावलाय तिने आणि आता आईश करत फिरतीयस काय. ही वेळ पडली ना तर कोणाच तरी नाक फोडणार. आता कुणाचं नाक फोडतीये ती या वयात, तिचं तिला तरी कळतंय का? या वयात नाक फोडायची तिची एनर्जी तरी राहिली आहे का? बघ की काय रेवा, तुला पटतं का ग हे रमाचं वागणं बोलणं? जे काय करते ना ती मला अजिबात पटत नाही आहे. तुला मी आत्ताच सांगते. तेव्हा काहीच बोलत नसते. अक्षय जे काही बोलतोय त्याला फक्त मान डोलावत असते. विचित्र असा चेहरा केलेला असतो आणि फक्त मान डोलावत असते. तिला काहीही मिळणार नाहीये रेवा बॉक्सिंग बिक्सिंग शिकून. शून्य उपयोग होणार आहे. नाटकं चालली आहेत ना, करू दे तिला काय नाटकं करायची आहे, पण त्यापासून तिला काही अचीव होणार नाहीये. शून्य उपयोग आहे त्या बॉक्सिंग बिक्सिंगचा. पण कौतुक काय चाललंय बघ की, जबरदस्त कौतुक चाललंय. काही मिळणार नाही हे सगळ्यांनाच कळतंय. कौतुक मात्र काय लाखांचं करतीये ना, बापरे ते कुणीच करू शकत नाहीये. कमाल कमाल कमाल. 100 पैकी 100 मार्क दिलेत तरी पण कमी पडतील. 100 पैकी 200 दिलेत तरी कमी पडतील. इतकं तू काम करतेयस आणि एकदम परफेक्ट आहे. आणि त्याचा उपयोग आहे का ऍक्च्युअल मध्ये? ते चालू ठेवलंय ते तसंच ठेव. स्वतःच्या तब्येतीकडे आता सध्या तरी काही लक्ष देऊ नको, एवढी पण गरज नाहीये. फक्त चांगली सून होण्याकडे लक्ष दे. तब्येतीकडे लक्ष द्यायची काही गरज नाहीये. परत फ्रेश व्हायचं, परत कामाला लागायचं. फ्रेश व्हायचं, कामाला लागायचं. दिवस रात्र काम कर. उत्तम स्त्री हो, उत्तम सून हो. मग काय उत्तम बायको तू आहेसच, बरोबर आहे की नाही? मग काय सगळं काही परफेक्ट आणि परफेक्टच होणार आहे. अक्षयने इतकं घाबरून दिलेलं असतं, इतकं टॉर्चर केलेलं असतं मानसिकरित्या. म्हणते काम फिटनेस, काम फिटनेस, काम फिटनेस. येस असंच करायचंय रेवा. काम अजिबात चुकता कामा नाही. कंटिन्युअसली काम करत राहायचं. फिटनेस गेलं खड्ड्यात. त्यासारखी बडबड करत रेवा अक्षयची तिथून गेलेली असते. अक्षयलाही फार छान वाटतं की हिला कशी वेड्यात काढली. रेवा आता आरशाच्या समोर उभी राहिलेली असते. स्वतःचं निरीक्षण करत असते की सगळे म्हटले की जरा जाड झाली आहेस, डोळ्याखाली सर्कल्स वगैरे आलेली आहेत, आणि पण दिसतीये मात्र खूप गोडा, एक नंबर दिसतीयस. आता या लोकांनी कौतुक केलंय की टोमणा मारलाय ह्यातला फरकच हिला कळत नसतो. आरशापुढे उभी राहते. स्वतःची काय अवस्था करून घेतलीये तुला तरी कळतंय का रेवा? हे घर संसार हे सगळं सांभाळता स्वतः कोणत्या याला जाऊन बसली आणि काय अवस्था केलीये? आरशात उभं राहून ती स्वतःशीच बोलत असते. बाबा आणि मयुरी जे काही बोलत होते ते खरंय का? अगदी खरंय का? अक्षय जे बोलतोय ते पण खरंय का? मी खूप जाड झालीये का आणि विचित्र दिसायला लागली का? खूप जाड झाली प्रमाणापेक्षा जास्त. बाहेर अक्षयने, शशिकांतने, मयुरीने जे काही तिला प्रश्न केले, जे काही टोमणे दिले, म्हणजे त्यांच्या याच्यानुसार टोमणे आणि हिच्यानुसार काळजी, जी काही काळजी दाखवली ती सगळी आतमध्ये येऊन ती ऑब्झर्व करत असते की खरंच हे असंच झालंय का, ते तसंच झालंय का. गेले 6 महिने झाले मी स्वतःकडे. 6 महिने झाल्यावर अक्षयने मला लग्नासाठीचा नकार दिला तर मी काय करू? मला स्वतःकडे लक्ष द्यायला लागणार म्हणजे लागणार. आता रेवा सुद्धा स्वतःला जपण्याचा, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. कारण अक्षय म्हणेल असतो फिटनेस मस्ट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नको सध्या, तू फक्त घराकडे लक्ष दे. पण रेवा म्हणते नाही 6 महिन्यानंतरच हा म्हणाला तू फार विचित्र दिसतीये, तुझ्याशी मला लग्न करायचं नाही तर मी काय करू? मला त्यासाठी लक्ष द्यायला लागणार म्हणजे लागणारच. आता ही घाबरलेली असते. ग्लो दिसायचे, सुंदर दिसायचे पहिले, आणि म्हणूनच त्याला मी आवडायचे ना. मी काय दिसायची कमाल. आता माझ्यामध्ये ते राहिलंच नाही ना, फक्त गृहिणी बनून राहिली. तू काहीच दिसत नाहीये, बेकार दिसती सारखी राहिलीच नाहीये. रेवा तू लग्नानंतर सुद्धा सुंदरच दिसायला हवं, गॉर्जियसच दिसायला हवं. काहीतरी प्रयत्न करायला लागतील बरं. आता ही आरशात बघून स्वतःलाच सगळी बडबड करत असते. म्हणते इकडे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. आज जे क्लासचा पहिला दिवस असतो, क्लासमध्ये जे काय झालं ते घरच्या सगळ्या मंडळीला सांगत असते. जो कोच असतो त्याला पहिला असा पंच मारला की चुकून नाकावरच लागला, चक्कर येऊन पडला की बिचारा धाड असा पडला. आता सगळे हसायला लागलेले असतात की रेवाने पहिल्याच दिवशी कोचला खाली पडलं. पण तो 1 पंच नॉक आउट. वा एक नंबर वहिनी, एक नंबर. असं आहे ना रमा, तुझ्याकडून गडबड गोंधळ, जॉग्राफी हिस्ट्री सगळीच बदलेल ग त्याची. आता हसत असतात रमाच्या कोचवर, आणि रमा त्याला कशी मुक्के मारते त्याच्यावर. म्हणते अभि आपली रमा समजूतदार या, फार समजूतदार. त्याच्या काळात प्रत्येक मुलीनं सेल्फ डिफेन्स शिकणं फार गरजेचं आहे. पण तो करेक्ट, हे तर गरजेचंच. पण हसत असतात, हसी मजाक चाललेलं असतो. आता आलेली असते रेवा. रमा कुठे क्लासला गेली तर तिचं कौतुक करताय, आणि मी किती दिवस झाले दिवस रात्र काम करतेय, सगळ्यांचं हवं नको ते बघतीये, माझं कधी कोणी कौतुक केलेलं मला आठवत नाही. रेवा डायरेक्ट येऊन बोलते सगळ्या, तू सोन थोडी असं थोडी आहे,
सुनबाई म्हणून मिरवतीये, सगळी कामं करतीये. 1 महिना तर झालाच असेल ना, बरोबर ना? 1 महिन्यापासून राबतीये मी. आनंद म्हणतो लहान सहान चुका सोडल्या तर तू पण छान काम करते ना, अप्रिशिएट करायलाच पाहिजे. तू तो सगळ्यांच्या समोर जाहीरपणे कौतुक करतो. टाळ्या वाजवा रेवाला. वा, सगळ्यांना कौतुक आहे, सगळ्यांना मान्य आहे तुझं हे कष्ट वगैरे, तू काय करते आमच्यासाठी सगळ्यांना मान्य आहे बघ. म्हणते थँक्यू आनंद दादा. हसत असते. आता पोट बोलून कसं चालणार, मग काय करायचं? शाब्दिक कौतुकाने कुठे पोट भरतं, मग काय हवंय ग? रेवा सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहते, अगदी रमाच्या एकदम जवळ उभी राहिलेली असते आणि म्हणते शाब्दिक कौतुकाने पोट भरत नाही. आनंद म्हणतो मग कशाने पोट भरतं? रेवाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. काय तर काहीतरी जबरदस्त प्लॅन करणार. नेमकी तिचं प्लॅन काय, तिला म्हणायचं काय, हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, अगदी आपण थोडक्यात बघूया. माझ्या ध्येयापासून अजिबात विचलित होऊ द्यायचं नाहीये स्वतःला. 6 महिन्यात या घरची स्वतःला आदर्श सून बनवून दाखवेल म्हणजे दाखवेल. कोंडी नाही, करारानुसारच हित हवी आणि करारानुसार आधी अक्षय आणि रमाला डिवोर्स घ्यायला लागणार, त्यांना सेपरेट व्हायला लागणार. आधी डिवोर्स द्या आणि मग मी अक्षयशी लग्न करेल, हे आधीच ठरलंय आपलं. आता रमा आणि अक्षयला लिगली डिवोर्स द्यायला लावते, सेपरेट व्हायला लावते ही रेवा. डिवोर्स पेपर्स हातात घेतलेले असतात आणि नाचत असते. थँक्यू सो मच. अक्षय रमाला म्हणत असतो जे काय चाललंय ते फार भयानक आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे रेवा, तुला थांबवणं गरजेचं आहे. रमाला इतकं टेन्शन आलेलं असतं की नाटक करता करता खरंच आता अंगलट यायला लागले की काय, कशाला मी एकमेकांना डिवोर्स दिला. ते म्हणतो कायद्याच्या चौकटीत खेळ सापडलाय, फार जपून जपून पाऊल टाकायला लागणार. या सगळ्यात आपण फार वाईट अडकू शकतो, त्यामुळे सगळंच काही आपल्याला लक्ष देऊन आणि लक्षपूर्वक करायला लागणार आहे. तुला कळतंय का? बघू आता काय आणि कशी काळजी घेणार आणि रेवाच्या कचाट्यातून ते सगळे कसे सुटणार. हे जर बघायचं असेल तर बघूया उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.